हे जे सिनेमे येतात, म्हणजे आत्ता पण सिनेमे येतात, पूर्वीपासून सिनेमे येतात, मला सांगा छत्रपती शिवाजी महाराजांच्या फक्त मोजक्याच कथा तुम्हाला दाखवल्या जातात. अफजल खान, शाहिस्ते खान, पन्हाळगडाचा वेढा, आग्र्याहून सुटका, एवढ्याच कथा. ढाली तलवारी त्यांना गुंतवून ठेवायचं. याच्यातनं सुप्त हेतू काय असतो की असं वाटावं की त्यांचा शत्रू मुसलमान होता, त्यांना मुस्लिम द्वेष्टा दाखवतात. जो मुस्लिम द्वेष शिवाजी महाराजांच्या मनात कणभरही नव्हता. महाराज कुठल्या धर्माचा, कुठल्या जातीचा द्वेष करत नव्हते. स्वराज्याचा शत्रू तो त्यांचा शत्रू होता, मग तो कोणी पण असो. म्हणजे त्यांनी अफजल खानावर फाडला, चंद्रराव मोरेला पण कापला आणि कृष्णा कुलकर्णीचा पण मुंडकं उडवलं. जो स्वराज्याचा शत्रू तो त्यांचा शत्रू. त्यांनी जातपात कधी बघितलीच नाही, पण सिनेमातनं असं दाखवलं जातं की मुसलमान द्वेष्टे होते ते आणि त्यांचा हेतू साध्य केला जातो. खरं तर त्या पलीकडे शिवाजी महाराजांचं अथांग चरित्र आहे, समुद्रा एवढं अथांग चरित्र आहे, ते मात्र दुर्लक्षित ठेवलं जातं, ते लपवलं जातं. त्यांची स्वराज्याची संकल्पना काय होती, कष्टकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी त्यांची काय धोरणं होती, त्यांची काय तळमळ होती शोषित पीडितांसाठी, हेच लपवलं जातं तुमच्यापासून. आज आपण आलेलो कन्नापूर या गावी. या ठिकाणी शेतकरी कीर्तन महोत्सवाचं सुरुवात झाली आणि उद्घाटक सिने अभिनेते किरणजी माने आहेत. त्यांनी समाज प्रबोधनचं काम देखील हाती घेतलेलं आहे आणि द किरण माने शोच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक कसा होता ते दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात. सर, तुम्ही या ठिकाणी आलात, अतिशय सुंदर असे व्याख्यान केले, अनेक प्रश्नावर तुम्ही उत्तर दिलेत, अनेक आरोप देखील केलेत, काय सांगाल? खरं तर मला खूप समाधान वाटते. पहिली गोष्ट म्हणजे आपण सगळेच वारकरी संप्रदायाचे जे लोक आहेत ना, ते हल्ली खूप व्यथित असतात की जो वर्चस्ववादी विचार संपवण्यासाठी वारकरी संप्रदायाची निर्मिती झाली, कीर्तन परंपरा सुरू झाली, त्याच वर्चस्ववादी व्यवस्थेनं आज वारकरी संप्रदाय हायजॅक केलाय आणि वेगळ्या प्रकारचे कीर्तनकार या संप्रदायात घुसलेले आहेत आणि वेगळ्याच प्रकारचे कीर्तन सुरू झालेली आहेत. आणि जो विचार वारकरी संप्रदायाला कधीच मान्य नव्हता असा विचार कीर्तनातून सांगितलं जाऊ लागलाय. अशा वेळी, अशा वातावरणात आज 25 गावातले शेतकरी एकत्र येतात. शेतकरी तुकाराम बीजेनिमित्त शेतकरी कीर्तन महोत्सव साजरा करतात आणि त्यातून तुकारामांचा आणि आपल्या संतांचा सगळा जो विवेकनिष्ठ विचार आहे तो विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. अंधश्रद्धा, कर्मकांड, जातीभेद, वर्णभेद, उच्च नीचता झुगारून जी वारकरी परंपरा सुरू झाली ती परंपरा आजच्या तळागाळापर्यंत, आजच्या पिढीपर्यंत पोहोचावी यासाठी प्रयत्न करतात. ही खूप खूप दिलासा देणारी गोष्ट आहे, खूप प्रेरणा देणारी गोष्ट आहे. आणि त्या वारकरी शेतकरी कीर्तन महोत्सवात मला तुम्ही बोलवलं उद्घाटनाला, माझा सन्मान आहे तो, असं मी समजतो. आणि खरोखर अभिमान वाटावा असं आहे की एका गावातले लोक भाकऱ्या करून, प्रत्येक घरात एक एक भाकरी येते इथं आणि सगळे एकत्र मिळून जेवतात. किती चांगली गोष्ट आहे आजच्या काळात. आजच्या बनातर काय काय आपण एकदम हायफाय काय काय महोत्सव सोहळे, आध्यात्मिक सोहळे बघतो जिथं पंचपक्वानांची जेवण असतात. तर जेवणच होतात, फक्त बुद्धीला, मेंदूला खाद्य काहीच मिळत नाही, पोटाला फक्त मिळतं. पण इथं मेंदूला खाद्य देणं फार महत्वाचं समजलं जातं, हे मला आवडलं. तुम्ही असं देखील म्हणलात, जे संत तुकाराम महाराज आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज आहेत, आपल्याला वेगवेगळ्या चित्रपटाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या चित्रपटाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न देखील आहे. तसे महाराज नाहीत, तसे तुकाराम महाराज नाहीत. हो, कारण प्रतिमाच ह्या सिनेमांमधून आपल्या महामानवांच्या वेगळ्या केलेल्या आहेत. तुकाराम महाराज हे म्हणजे सिनेमातून जे समोर आले ते अगदी म्हणजे दिवाळी निघाल्यामुळे विठ्ठल भक्तीकडे वळलेले भोळे बाबडे व्यवहार शून्य संत अशी काहीतरी प्रतिमा त्या सिनेमातून निर्माण झाली. जो प्रभातचा संत तुकाराम पिक्चर होता त्यातून, आणि जे गरुडावर बसून वैकुंठाला गेले असं दाखवलं. पण खरे तुकाराम महाराज कसे होते, काय झालं त्यांच्या आयुष्यात आणि त्यांना काय अपेक्षित होतं, ते त्यावेळेच्या मस्तवाल कर्मठांच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिलेले, त्यांना आव्हान देणारे आणि वर्चस्वात चिरडून टाकणारे आपले बहुजनांचे हिरो होते, डॅशिंग हिरो होते. पण ते मात्र लपवलं गेलं कायम आणि त्यांची प्रतिमा कायम भोळसट वगैरे अशी केली गेली. तर ती प्रतिमा आता त्यांनी जी प्रतिमा निर्माण लेखणीच्या साह्याने जी तयार केली पूर्वापार, ती आपण आता बदलली पाहिजे. आपण खरे तुकाराम महाराज, खरे आपले संत, खरे संत विचार आपण पोहोचवले पाहिजेत. असं देखील तुम्ही म्हणालात की समाजामध्ये जातीविवाद पसरला जातोय, मराठा विरुद्ध ओबीसी असेल, दलित असेल किंवा हिंदू मुस्लिम असे वाद लावले जातात, पण छत्रपती शिवाजी महाराजांना मुस्लिम विरोधी दाखवलं जातं, तसं नाहीये. कारण संत तुकाराम महाराज असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज असो, यांनी 18 पगड जातीय लोकांना बरोबर घेतलं. आपला वारकरी संप्रदाय निर्माण कसा झाला
त्यात सगळ्या जाती धर्माचे लोक होते. संत ज्ञानेश्वर होते, संत नामदेव होते, सावतामाळी, गोरा कुंभार, चोखा महाराजी अख्खी फॅमिली होती. सगळे सगळे जालन सुतार होता, परिसा भागवत होता, तुकाराम महाराजांपर्यंत ही परंपरा आहे. तर सगळ्या जाती धर्माचे आहेत. शेख मोहम्मद होते, सगळ्या जाती धर्माचे लोक होते यात. आणि आज आपले काही मुस्लिम कीर्तनकारही आहेत आपल्या वारकरी संप्रदायात. सगळ्या जाती धर्माचे आपण सगळे एकत्र चालणारे लोक आहोत. आणि बाहेर आपण आज बघतोय की मराठा विरुद्ध ओबीसी विरुद्ध दलित अशी मुद्दाम जाणीवपूर्वक फूट पाडली जाते, जी पडली नाही पाहिजे. आपल्या संत परंपरेनं सगळ्यांनी एकत्र आणले. जनाबाईला कीर्तनाचा मान दिलाय, चोखा महाराला कीर्तनाचा मान दिलाय. तर ती हे सगळा मान कीर्तन परंपरेने दिला आपला. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या जाती धर्माचे लोक, 18 पगड जातीचे लोक सोबत घेतलेत आणि ते लढलेले आहेत. त्यांच्या सैन्यात मुसलमानही होते, त्यांच्या सैन्यात सगळ्या जाती धर्माचे लोक होते. तर शिवराज्याभिषेक सोहळा तुम्ही दाखवतायत, तुमच्या शोच्या माध्यमातून काय सांगाल? तो शो द किरण माने शो या अंतर्गत आम्ही अनेक महामानवांची अशी चरित्र जी लपवली गेली ती आणणार आहे. त्यातला पहिला भाग हा स्टोरी शिवराज्याभिषेकाची. राज्याभिषेक हा खूप महत्वाचा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला भाग आहे आणि आपल्या सगळ्यांच्या जगण्याशी खूप निगडीत तो भाग आहे राज्याभिषेक. आणि तोच कायम लपवला गेलाय. कुठलाही सिनेमा राज्याभिषेक विस्तारानं सांगणारा कधी सिनेमा आला नाही, नाटक आलं नाही, कारण त्यात खूप राजकारण दडलंय. ते सांगायची बऱ्याच जणांना भीती वाटते. आणि आपण त्या पुराव्यांसहित इंद्रजित सावंत इतिहासकार त्यांच्या दुर्बिणीत आपण हे बघितलंय. नामवंत इतिहासकारांच्या नोंदी, पुरावे, बखरीतल्या नोंदी, पत्र त्या काळातले ऐतिहासिक हे घेऊन आपण तो शो उभा केलाय. आणि राज्याभिषेकाचा निर्णय त्यांना का घ्यायचा होता, तो घेतल्यानंतर काय अडचणी आल्या, त्याच्यावर मात करून त्यांनी कसा राज्याभिषेक करवून घेतला आणि तो राज्याभिषेक सर्वसामान्य रयतेसाठी, गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांसाठी कसा लाभाचा होता हे त्यातून आपण सांगितलं. प्रेक्षकांना पाहण्यासाठी हा शो कसा अवेलेबल असणार? आता आम्ही महाराष्ट्रभर शोज करतोय. हा शो म्युझिकल आहे, यात मनोरंजन आहे, लोकांचं गाणी आहेत, स्टोरी टेलिंग आहे आणि खूप त्यातून फक्तच आपण वृक्ष इतिहास सांगतोय असं नाही, मनोरंजन लोकांचं होणार. गाणी तुम्हाला ऐकत राहाल तुम्ही, अशी गाणी आहेत आणि खूप छान मनोरंजनही येतात. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता अनेक प्रश्नावर व्याख्यान केलेले आपल्यासोबत किरणजी माने आहेत. त्यांनी अतिशय पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज असतील त्या संत तुकाराम महाराजांची कशी छबी वेगळ्या प्रमाणे दाखवण्याचं काम केलं यावर त्यांनी भाष्य केलेलं. यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सिद्धरामसह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, कन्नापूर.